नमस्कार. जय शिवशंभू मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत आता फॉर्म एडिट करायला म्हणजे दुरुस्ती करायला किंवा काही बदल करायचे असतील तर ते तुम्ही करू शकता. तर त्यासाठी सुरुवात झाली आहे. तर ते आपण बदल कसे करू शकतो ते आपण या व्हिडिओमधून आज पाहणार आहोत. त्याचप्रमाणे नारी शक्ती दूत ॲप या ॲपमध्ये आता अपडेट आलेला आहे आणि या अपडेटनुसार त्यांनी काही बदल केलेले आहेत ॲपमध्ये, तर ते काय आहे तेही आपण जाणून घेऊया. तर चला, ही छोटीशी व्हिडिओ आहे तिला लगेच सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी प्रणय बाळकृष्ण पाडावे आणि तुम्ही पाहत आहात यूट्यूब मराठी. मंडळी, व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी सांगू इच्छितो की अजूनही जर कोणाचे फॉर्म भरायचे राहिले असतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, तर ते फॉर्म पहिल्यांदा भरून घ्या तुम्ही. ते फॉर्म कसे भरायचे त्याची व्हिडिओ ही आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची तुम्हाला लिंक भेटेल, तिथे जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. तर तो फॉर्म भरल्यानंतर त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही दुरुस्ती करायची असेल किंवा काही जर माहिती बदलायची असेल किंवा काही फोटोज त्यात तुम्ही अपलोड केलेले बदलायचे असतील तर ते तुम्ही आता कसे बदलू शकता ते आता आपण पाहूया. त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील नारी शक्ती दूत ॲप आहे ती तुम्हाला अपडेट करावी लागेल. अपडेट करण्यासाठी तुम्हाला जायचं आहे तुमच्या गुगल प्ले स्टोअरमध्ये. तिथे जाऊन तुम्हाला तुमची ही ॲप सर्च करायची आहे आणि केल्यानंतर तिथे पहा तुम्हाला अपडेट असं नाव दिसेल. तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्हाला ही ॲप अपडेट करून घ्यायची आहे. ॲप अपडेट झाल्यानंतर तुम्हाला ते एकदा ओपन करायचे आहे. आता इथे लॉग इन करताना लक्षात घ्या, ज्या महिलेचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बदल करायचा आहे त्या महिलेचा फॉर्म ज्या नंबरवरून तुम्ही भरला होता मोबाईल नंबरवरून, तो नंबर तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि लॉग इन करून घ्यायचा आहे OTP व्हेरिफिकेशन करून. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल. तर इथे पहा खाली जो 3 नंबरचा जो तुम्हाला पर्याय दिसतोय तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे केलेले अर्ज. तर केलेल्या अर्जावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही जे अर्ज केले असेल या नंबरवरून ते अर्ज तुम्हाला इथे दिसतील. तर ज्या अर्जामध्ये बदल करायचे आहे त्याच्यावरती आता क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथे वरती तुम्हाला त्याने एडिटचा आता पर्याय दिलेला आहे. ते एडिट होणार आहे ते SMS व्हेरिफिकेशननुसार. SMS व्हेरिफिकेशननुसार म्हणजे त्या महिलेचा मोबाईल नंबर जो तुम्ही टाकलेला असेल फॉर्ममध्ये, आधार कार्डला लिंक असलेला नंबर जो तुम्ही फॉर्ममध्ये टाकला असेल त्याच्यावरती एक OTP येईल शेवटला माहिती बदलल्यानंतर. त्याच्यामुळे तयारीतच राहा. आणि आता त्याच्यात तुम्ही कसं बदल करू शकता ते मी तुम्हाला दाखवतो. तर तुम्हाला एडिटवरती क्लिक करायचं आहे. एडिटवरती क्लिक केल्यानंतर पहा तुम्ही या फॉर्ममध्ये फक्त एकदाच बदल करू शकता. हे लक्षात घ्या, एकदाच बदल करू शकता. एडिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा भरलेला फॉर्म तुम्हाला दिसतोय. तर त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय बदलायचं आहे ते तुम्ही बदलू शकता. जसं की नाव असेल किंवा पूर्ण तुमचा पत्ता असेल, बँक डिटेल्स असतील किंवा फोटोही असतील. तर ते मी 2-3 बदल करून घेतो पटापट. तर माझ्याकडून एडिट करून तर झालेलं आहे. आणि हा तुम्हाला अजून एक सांगायचं होतं की याच्यामध्ये हे बदल आहे की पहा, पूर्वी इथे जन्माची माहिती भरायला द्यायचं. जेव्हा सुरुवातीला ही ॲप त्यांनी काढली होती, ही योजना सुरुवातीला आली त्यावेळी इथे महिलेच्या जन्माची माहिती लिहायची होती, जसं की पूर्ण पत्ता, जन्म कुठे झाला, तालुका, जिल्हा वगैरे. पण आता इथे तुम्हाला आधार कार्डनुसार माहिती टाकायची आहे. जो तुमचा आताचा जो करंटवाला जो आधार कार्ड असेल त्याच्यामध्ये जशी माहिती आहे तशी तुम्हाला इथे टाकायची असते. आणि दुसरी एक महत्त्वाची माहिती म्हणजे इथे त्यांनी पहा जिल्ह्याच्या वरती रिफ्रेश असं दिलंय. पूर्वी काय होतं, त्यांची जी माहिती आहे ती लोड नाही झाली तर आपल्याला पूर्ण रिफ्रेश करावं लागायचं. पूर्णच्या पूर्ण पेज रिफ्रेश करावं लागायचं, त्याच्यामुळे माहिती परत टाकावी लागायची. इथे जर जिल्हा दिसत नसेल तर तुम्हाला रिफ्रेशवरती क्लिक करायचं आहे. रिफ्रेशवरती क्लिक केल्यानंतर जिल्हा दिसेल. त्याचप्रमाणे जर तुम्ही काही माहिती टाकली असेल आणि काही माहिती जर इथे दिसत नसेल, जसं की तुम्ही जिल्हा टाकला असेल आणि तालुका दिसत नसेल, तरी तुम्ही रिफ्रेश करू शकता. त्याच्याने फक्त जी माहिती दिसत नाही तीच रिफ्रेश होईल, त्याच्यामुळे पूर्ण पेज रिलोड होणार नाही. तर अशा प्रकारे माहिती भरून घ्यायची आहे. माहिती भरून झाली की पूर्वी जसे आपण फॉर्म भरलेला असतो तसंच आपल्याला इथेही फॉर्म भरायचा आहे. जसं की या मार्किंगवरती क्लिक करायचं आहे आणि माहिती जतन करावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट करायला येतो. तर ही माहिती एकदा परत तपासा आणि सबमिट करून घ्या. कारण तुम्ही आता एकदा जर बदल केला तर परत बदल करायला येणार नाही. त्याच्यामुळे माहिती तपासा नीट आणि सबमिटवरती क्लिक करा. तर सबमिट केल्यानंतर आधार कार्डला जो तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि OTP व्हेरीफाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होऊन जाईल. तर तुम्ही अशी माहिती एडिट करू शकता. अगदी सोपी पद्धत आहे आणि खूप छोटीशी प्रक्रिया आहे. तर मंडळी, अशाच व्हिडिओसोबत लवकरच भेटू. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. जय शिवशंभू.